हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. केस हा व्यक्तीच्या सौंदर्याचा भाग आहे. सुंदर, निरोगी आणि मजबूत केस असणं ही गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. पण आजकालच्या धावपळीच्या युगात अनेक कारणांनी डोक्यावरचे केस जाऊ लागलेत. परवा माझ्याही बाबतीत तसंच झालं. आरशात बघून केस विंचरत असताना काही बोल्ड पॅचेस दिसले आणि डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. आईनं सातारच्या रामाच्या गोटात लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर असणाऱ्या जगन्नाथ दिनकर क्लिनिकमध्ये नेलं. तिथं डॉक्टर चंद्रशेखर तांबे यांच्याकडून केसांची तपासणी करून घेतली आणि तोच अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, मी मागच्या वर्षी बेंगलोरला राहायला होते. तिकडे गेल्यावर मला केस गळतीची समस्या सुरू झाली, पण ती आजपर्यंतही थांबली नाहीये. मध्यंतरी मी एका ठिकाणी ऑनलाईन औषध घेतलं होतं, पण त्याचा विशेष असा काही उपयोग नाही झालाय. आता यात तर सर्वात आधी 2 मुद्दे आहेत. सगळ्यात पहिलं तर ऑनलाईन उपचार हे तितके इफेक्टिव्ह पडत नाहीत. तिथे कसं असतं, एक क्वेश्चनरी असते आणि ती फिल करून दिली की जनरली त्यात पर्टिक्युलर समस्येवर जे औषध असते ते तुम्हाला दिलं जातं. त्यात 50%च यश येण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्ही बेंगलोरला राहिला होता, तर या केसमध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत. पहिलं तर आपल्या भागातून तिकडे गेल्यानंतर जो वातावरणातला फरक आला, तो हॉर्मोनल चेंजेस, तिथं असणारं प्रदूषण, तिथलं पाणी आणि अर्थातच बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, या सगळ्या गोष्टी केस गळतीला कारणीभूत ठरतात. तुमच्या सध्याच्या केसमध्ये केसांची कंडिशन पाहता तुम्ही अगदी वेळेत निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे याचा फायदा तुम्हाला 100% होणारच. आपल्याकडे केसांची आधी परीक्षा केली जाते, विशिष्ट शारीरिक रचनेचा अभ्यास केला जातो, त्यासाठी 17 तपासणी देखील करतो आणि मगच ट्रीटमेंट दिली जाते. अच्छा. या ट्रीटमेंटमध्ये माझे स्वतःचे 60 प्रॉडक्ट्स आहेत, ज्यांचे फॉर्म्युले आमच्या आजोबांच्या प्रेरणेने मी बनवलेले आहेत. आमची 120 वर्षाची वैद्यकीय परंपरा आहे. त्याचबरोबर काही नामवंत कंपन्यांचे सिलेक्टेड प्रॉडक्टसुद्धा आपण ट्रीटमेंटमध्ये वापरतो. सगळे औषधे आयुर्वेदिक असल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही. रिझल्ट यायला जरी वेळ लागला तरी अपेक्षित रिझल्ट खात्रीने येतोच. ग्रेट. या ट्रीटमेंट दरम्यान केल्या जाणाऱ्या टेस्टिंगमध्ये तुमच्या प्रॉब्लेमचं मूळ शोधलं जातं, तुमची हिस्ट्री विचारली जाते, हेअर ट्रीटमेंट घेतली होती का. अनेकदा प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत तर असं जाणवतं की काही दिवसापूर्वीच स्ट्रेटनिंग किंवा केस हायलाईटची ट्रीटमेंट घेतली होती आणि सुरुवातीच्या काळात केसांचा पोत हा खूप सुंदर होता, पण कालांतराने हेअर डॅमेज किंवा हेअर फॉलच्या तक्रारी खूप वाढल्या. अगदी खरं आहे. डॉक्टर, केसांच्या समस्या उद्भवूच नाहीयेत म्हणून काय केलं पाहिजे? संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर ठेविले अनंते तैसेची राहावे. जशी आपल्या केसांची ठेवण आहे ती तशीच ठेवावी. आपल्या शरीरातील बदल ओळखून केसांच्या समस्यांना सुरुवात झाली की लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आमच्याकडे काही असेही पेशंट आहेत की केसांच्या समस्या नसतानासुद्धा डेली हेअर केअर रुटीनसाठी आमच्याकडे येतात. अच्छा. आत्तापर्यंत 2000हून अधिक पेशंट्सना इफेक्टिव्ह ट्रीटमेंट मी दिलेली आहे. अनेक पेशंट्स तर UK, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई, US यासारख्या ठिकाणाहून आपल्या क्लिनिकला कॉन्टॅक्ट करतात. या सातारच्या क्लिनिकसोबतच पुणे आणि बारामतीमध्येही आपलं क्लिनिक आहे. पुण्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी, तर बारामतीत प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी आणि इतर दिवस सातारा येते, असं माझं शेड्यूल आहे. डॉक्टर, नेक्स्ट टाइम येताना तुमची अवेलेबिलिटी चेक करून मी नक्की येईन. मला तुमचा नंबर देता? 98 22 42 48 65. 98 22 42 48 65. थँक्यू डॉक्टर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही केसांच्या समस्यांना कायमचा रामराम करायचा असेल तर आजच सातारच्या रामाचा गोट इथं असणाऱ्या जगन्नाथ दिनकर क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960 432 13 40 960 432 13 40.